नमस्कार, मी तुळशीराम शेळके. आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट. आत्ता सध्या लातूर महापालिकेच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे. लातूर महानगरपालिकेचा प्रचार जो आहे तो जोरात सुरू आहे आणि आपापल्या पक्षाचे उमेदवार हे आपापल्या पद्धतीनं प्रचार करताना दिसत आहेत. प्रचाराचं वातावरणसुद्धा गरम झालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मी प्रभाग क्रमांक 2 मधील पुष्पा रावसाहेब भडीकर यांच्याकडे खास बातचीत करण्यासाठी आलेलो आहे. पुष्पाताई, आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला पहिला प्रश्न घेतो की आपला परिचय फक्त आमच्या प्रेक्षकांना करून द्यावा. माझं नाव पुष्पा रावसाहेब भडीकर आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून मी उभे आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून सर्वसाधारण महिला गटामधून ह्या उभ्या आहेत. मला पहिल्यांदा सांगा की आपण राजकारणात येण्याचा निर्णय का घेतला? मी राजकारणात येण्याचं कारण म्हणजे माझ्या प्रभागामध्ये ह्या प्रभागामध्ये भ्रष्टाचार आहे. महिलांसाठी असुरक्षित वातावरण आहे. असुरक्षित वातावरण आहे. माझ्या प्रभागामध्ये असुरक्षिततेचा प्रश्न आहे. होय, महिलांची असुरक्षितता आहे. महिलांसाठी कुठले रोजगार नाहीत. अनुसूचित जातीच्या गोरगरिबांचा एरिया आहे. त्याच्यामुळे त्यांची सेवा करण्यासाठी मी इथे ह्याच्यामध्ये आलेले आहे, राजकारणामध्ये. बरं, गोरगरिबांची सेवा करण्यासाठी ताई ह्या राजकारणात आल्यात. खरं तर समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. त्यामुळं हा समाजाचा जो देणं आहे ते समाजाचं देणं फेडण्यासाठी, समाजाचं ऋण व्यक्त करण्यासाठी ह्या खरं तर राजकारणात आलेले आहेत. ताई, काय सांगाल, आपल्यावरच विश्वास ठेवावा, आपल्याला मतदान द्यावं असं आपल्याला का वाटते? काय कामं करणार आहात तुम्ही येणाऱ्या काळामध्ये? माझ्या प्रभागामध्ये महिलांसाठी लाईट, हे घरकुल योजना, नाली, रस्ते हे काम करण्याची मी, आणि माझा हा जी प्रभाग आहे गोरगरीब जनतेचा हा भाग आहे. पूर्व भाग म्हणजे त्या भागाची मला सेवा करावी अशी माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे मी सतत प्रयत्न करीन. सतत त्यांच्यासाठी जेवढं होता माझ्या सुविधा ज्या असतील ती मी तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. बर ताई, तुम्हाला जर कधीही फोन केला एखाद्या मतदारांनी, एखाद्या गरजू व्यक्तींनी कुठली अडचण आली तर तुम्ही त्यावेळेला त्यांच्यासाठी तत्पर असाल का, हजर राहाल का? निश्चितच. मी त्यांचा फोन आल्यात बरोबर ताबडतोब त्यांच्या जेथून फोन येईल त्या ठिकाणी तात्काळ मी हजर राहील. बर ताई, लातूर शहरातील महिलांसाठी जी मोठी समस्या आहे ती नेमकी कोणती समस्या आहे सध्या? महिलांसाठी काय आहे लातूरमध्ये? कुठली समस्या आहे तुमच्या प्रभागामध्ये? कुठली समस्या आहे? माझ्या प्रभागामध्ये महिला असुरक्षित आहेत. त्यांना आता आम्ही प्रभागामध्ये फिरतो, महिला येतात, ताई ही आमची बघा पाण्याने गटार भरली, मच्छर होतात, लहान मुलं आहेत आमच्यात, त्याच्यापासून आमची काळजी घेतली पाहिजे. नगरसेवक येतात, परत इकडे येऊन पाहत नाहीत. 7-7 वर्ष, आता 8 वर्ष व्हायला लागलेत. एकदा निवडून गेले नगरसेवक की परत इकडे येऊन पाहत सुद्धा नाहीत. अशा आता बरेच ठिकाणी महिला आम्हाला सांगत होत्या. माझ्या प्रभागामध्ये फिरत असताना प्रत्येक ठिकाणी समस्या मला सांगत होते महिला. हे ताई, आमच्या लाईट नाही, आम्ही अंधारात राहत आहोत, चोर येतात आमच्या घरी, म्हणून आता बऱ्याच बायकांनी समस्या सांगितल्या. त्या पूर्व भागामध्ये मी फिरत होते, जयनगर म्हणून एरिया आहे, तिकडल्या भागात गेले होते. ताई ही नाली बघा, आज किती वर्ष झाले नगरसेवक, 7-8 वर्ष झाले, निवडून जी येऊन गेले, परत इथं भेटायला आम्हाला आलेले नाहीत. मग आता आम्ही निवडून का बरं द्यायचं? आम्हाला एक वेळेस तुम्ही स्थानिक उमेदवार आमच्या प्रभागामध्ये अमर पटेल, पाशा पाटीलचे चिरंजीव हे आमच्या सोबत उमेदवार आहेत. आणि रवींद्र सुडे हा 10 वर्षापासून नगरसेवक होते. त्यांनी 10 वर्षाच्या काळात खूप कामं केलेली आहे या पूर्व भागात. ते आमच्या सोबत आहेत. आणि निर्मलाताई कांबळे
ह्या पण सामाजिक कार्यात असतात. हं, हं. आणि मी पुष्पा बडीकर, मी पण सामाजिक कार्य करण्यात असं करत असते. तत्पर असते. जनतेला मी एवढीच विनंती करेन की माझ्या प्रभागामध्ये चारही उमेदवाराला भरभरून मत देऊन विजय करावे, हीच विनंती मी करत आहे. बरं. 5 वर्षाची सेवा करण्याची संधी जनतेने मला द्यावी, हीच मी कळकळीची विनंती करत आहे.